आर्य चाणक्य नीती अध्याय 2. वाईट वागणूक असणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नये. भाग 5. एवढेच नव्हे तर कुठल्याही मित्रावर विश्वास ठेवू नये. कारण कोणत्याही कारणाने मित्राला राग आलाच तर संतापाच्या भरात तो आपल्या गुप्त गोष्टी जगासमोर आणू शकतो. म्हणजेच काय तर व्यक्तीची आयुष्यात अनेकांशी ओळख होते, कधी कधी मैत्रीही होते, पण तरीही शक्यतो कोणत्याच मित्रावर पूर्ण विश्वास ठेवू नये. का ठेवू नये? तर त्याच्यातला एक भाग असा आहे की मित्र कसा आहे, कुमित्र. कुमित्र म्हणजे त्याचे कुविचार, वाईट विचार असलेला मित्र. मित्र दुराचारी असेल तर त्याच्यापासून दूरच राहावे. कुमित्र असेल तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. कारण तो आपल्याला केव्हा कोणत्या संकटात टाकेल हे सांगता येणार नाही. सन्ममित्र. दुसरा काय? सन्ममित्र म्हणजे जिवलग. जिवलग मित्रावरही संपूर्ण विश्वास ठेवू नये. जिवलग मित्र असेल तरी सुद्धा संपूर्ण विश्वास ठेवू नये. आपण काय करतो, सगळं विश्वास त्याच्यावर ठेवतो पूर्णतः, आणि मग तो काय करतो, कधी ना कधी आपला विश्वासघात करतो. त्याच्याकरता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये, संपूर्ण विश्वास ठेवू नये. कारण आपला जिवलग मित्र सुद्धा कट्टर वैरी बनू शकते. कट्टर वैरी बनू शकतो. आपण विश्वासाने मित्राला मनीची गूंज सांगतो, पण एखाद्या कारणाने त्याचा गैरसमज अपमान झाला तर तो दुखावतो आणि मनाचे संतुलन गमावून बसतो व रागाच्या भरात शत्रू समान वागून आपले गुपित उघड करतो. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे? आपल्याला आजूबाजूच्या माणसांची नियत केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूच्या शेजारी जे माणसं आहेत, आजूबाजूची माणसं आहेत, त्यांची नियत केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून स्वतःशिवाय अन्य कोणावरही विश्वास ठेवू नये. मनचिंती ते वैरी न चिंती. आपल्यालाच मनाची ही गत, इतरांचा काय भरोसा. बरोबर ना? काय भरोसा आहे इतरांचा? काय तुम्ही भरोसा करणार, कोणावर करणार? म्हणून आपले जे गुपित आहे ना ते आपल्यापासूनच ठेवायचं. आपल्यापासून. बघा, कायकांची आई असते, आई ही मैत्रीण असते मुलीची. आई सुद्धा गुपित मुलीचं उघड करते. तर मित्राचा काय भरोसा आहे ना? बाप कमी करतो पण आई जास्त करते, एवढा लक्षात ठेवा. म्हणजे मित्राचा काय भरोसा. म्हणून जे गुपित आहे ते आपल्यापाशीच ठेवायचं. इतरांपासून उघड करून काय मिळतो? आपण काय म्हणतो, सांगितलं, मनातील जी गोष्ट सांगितली म्हणजे आपण काय होतो, हलकं होतं. पण नाही, हलकं नाही. म्हणून आर्य चाणक्याचे जे व्यवहार आहे ते नक्कीच ऐका, नक्की श्रवण करा आणि नक्की आत्मसात करा. जर तुम्ही आत्मसात केलं तर आर्य चाणक्याचे जे म्हणजे तुमच्या व्यवहारात कुठल्याही अडचणी असतील तेव्हा अगोदरच तुम्ही सावध व्हा. म्हणून आर्य चाणक्य नीती ही नक्कीच तुम्ही ऐका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही सगळ्यांना मिळेल नीती काय आहे ते, काय व्यवहार आहे, काय सांगतात. व्यवहार करायच्या अगोदर जर आर्य चाणक्य तुमच्या कानावर ऐकलं तर तुम्ही त्याच्यापासून काय व्हाल, सावध व्हाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.